विजयराव आपल्याला सांगतोय की माननीय वरिष्ठ मंत्री आहेत या मोठा आव्हान आम्ही नाही पाहिला. हा आमचाच नाही आहे, हा यांचा पण आव्हान आहे, सगळ्या सभागृहाचा आहे. हो 288 सदस्यांचा आव्हान आहे हा. हे कमी लेख नाही आम्हाला, हे आम्ही मोजत नाही तुम्हाला, अशा प्रकारची भावना आहे. हे खरं आहे. आपण जेव्हा प्रश्नोत्तरीचा काळ असतो, मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड एक मिनिट मी बोलतोय. आव्हाड साहेब हो आव्हाड साहेब मी बोलतोय. आव्हाड साहेब तुमचं काही रेकॉर्डवर जात नाही. तुम्ही बसा एक मिनिट. नाही असं नाही चालणार, नाही बिलकुल चालणार नाही. काय रेकॉर्डवर जात नाही. बघा हे बघा, त्यामुळे सभागृहाची आबरू जाते. तुमच्या सरकार सदस्य असं बोलतोय ना, आपल्यासारखे. चला धन्यवाद. बरोबर आहे. त्यामुळे सभागृहाची आबरू जाते. सदस्य जर स्वतःच्या सभागृहाच्या संदर्भामध्ये असे वागणार असेल तर त्यामुळे असं होतंय. चला नाना पटोले साहेब आपण सुरू करा. वरिष्ठ मंत्री आलेत, आपण सुरू करा. सरकारला चांगलं वाटतं तर सरकारलाच हे इश्यू आहे. पण आता पॉवरफुल मंत्री इथं आलेत, महसूल खातं त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे चीफ सेक्रेटरी पासून सगळे येतील अशीच अपेक्षा. अध्यक्ष महाराज, हे बघा दोन्ही बाजूने बोलू नका. मग अध्यक्ष महाराज, मी स्मार्ट मीटरवर या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून या स्मार्ट दिखावा दाखवणाऱ्या सरकारचं जनतेला लुटण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मी सांगतो. अध्यक्ष महाराज, मी मगाशी सांगत होतो अध्यक्ष महाराज की लोकांमध्ये तीव्र चीड आहे, जनभावना तीव्र आहे. स्मार्ट मीटरचं हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कारण की याचे माणसं लोकांच्या घरात जातात. आपल्या विभागाचे अधिकारी कर्मचारी लाईनमॅन त्याच्यामध्ये नसतात.